नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशीमुळे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करावे की नाही असा प्रश्न बरेच जणांना पडला आहे। त्याचेच उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले। नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवार केले जाते। मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे। त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊया। तर मंडळी, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे। त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवणास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत। मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत। दोन्हीचा काहीही संबंध नाही। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 26/12/2024 रोजी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे। ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे आणि नैवेद्य करावा। ज्या सुवासिनींना उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी। ज्यांचा एकादशीला उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत। किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे। नंतर उपवास पुढे चालू ठेवावा। यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो। त्यानंतर द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी 27/12/2024 रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा। देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करावयाचा असतो। इतरांनी एकादशीला उपवास करताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा। शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे। मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही। मात्र गेल्या 4-5 वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात। त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा। आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।